काय करतो टाकू दे मोठं गेलं मानले अरे नको आता ही कल्पना आम्हाला गेल्या वर्षापासून आमच्या डोक्यात होती आणि आम्ही सगळे शालेय व्यवस्थापन समिती असेल, आमचे शिक्षक असतील, सगळ्यांचा विचार होता की आपण एक जी जळकोटवाडी का जे की गुरुवाडी असं काहीतरी एक आहे त्यांनी बसवलं आहे आणि आपल्याला त्याचा एक चांगला परिणाम वाटला की विद्यार्थी बरोबर टायमाला अभ्यासाला बसतात आणि बरोबर टायमाला सुट्टी पण होते आणि त्यांचा तेवढ्या वेळामध्ये 2 तासात चांगला अभ्यास होतो. त्या उद्देशानं आम्ही गेले 6 महिने सायरन हुडकत होतो. आम्हाला सायरन काय भेटलं नाही, तर आम्ही याच्यापूर्वी काय केलं की आम्ही शाळेला 2 भोंगे आणले, आता आपल्या शाळेवर आहेत, आणि त्या भोंग्याच्या माध्यमातून मोबाईलवरून सायरन 1-2 महिने वाजवले शाळा बंद होण्याच्या अगोदर. त्यानंतर आम्ही थोडंसं ऑनलाईन वगैरे सर्च करून आम्हाला सायरन मिळाला. आता तो सायरन आम्ही आता ह्या शाळेवरती कायमस्वरूपी फिट केला आहे आणि त्याचं कनेक्शन देऊन तो आत्ता वाजवलेला आहे 7 वाजता बरोबर. 7 ते 9 हा अभ्यासाचा वेळ असतो. त्या वेळेमध्ये आमच्या गावामध्ये सध्या तरी चांगले परिणाम झाला आहे. त्याच्यात मोबाईल आणि टी व्ही पालक बी आणि विद्यार्थी बी दोघं पण बंद ठेवतात आणि अभ्यासाला बसतात. आणि आम्ही प्रत्येक घरी आमच्या 2 टीम करून आमची जी शालेय व्यवस्थापन समिती असेल, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष त्यांची समिती असेल, असे 2 ग्रुप करतो आणि त्या 2 ग्रुप वाईज आम्ही गल्ली टू गल्ली म्हणजे घर ते घर जाऊन लेकरं खरंच अभ्यास करायलेत का याची पाहणी करतो. त्यामध्ये आमचे आठवड्यातून 2 वेळेस आमचे शिक्षकसुद्धा येतात, 2-2 शिक्षक येतात. ते शिक्षक पण पाहणी करून शाळेतला खराच अभ्यास करायलेत का बाकी इतर काही गोष्टी करतात त्याच्याकडे आमचं लक्ष असतं. जिल्हा परिषदेने सुद्धा अशी घोषणा केली होती, तर काय म्हणजे ह्याच्यात आहे का? नाही, आमचा विषय जिल्हा परिषदची घोषणेच्या अगोदरचा आहे आणि आम्ही अगोदरपासून त्यांची घोषणा होण्यापूर्वीपासून आम्ही सायरन वाजवायला चालू केलं होतं. पण ते सायरन आम्ही स्पीकरवर वाजवत होतो. ते आता आम्हाला ऑनलाईन भेटल्यावर आम्ही आमचं सायरन फिट केलं आहे. आम्हाला जिल्हा परिषदचा किंवा ग्रामपंचायत किंवा कुठल्याच गोष्टीचा काही विषय नव्हता. हा शाळा फक्त म्हणजे शाळा आणि शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, माजी विद्यार्थी संघ यांचा विषय होता. बाहेर कुणाचाही बाकीच्यांचा आमचा काही संबंध नव्हता किंवा आम्हाला त्यांचा काही विषय नव्हता. आता त्यांचं मत आहे ते चांगल्या गोष्टीसाठी आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही त्यांना बोलायचं नाही. परंतु त्यांचा जो विचार मांडायच्या अगोदर आम्ही हा विचार आमच्या गावामध्ये आम्ही चालू केलेला आहे.